नमस्कार मित्रांनो, मी नामदेव नगरे। आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत की आपल्या नावाने किती सिम कार्ड चालू आहेत। यामध्ये आपल्याला माहित नसताना देखील नंबर चालवले जातात। ते आपण टेलिकॉम डिपार्टमेंट मध्ये न जाता घर बसल्या हे सर्व प्रोसेस करू शकणार आहोत आणि नको असलेले नंबर बंदही करू शकतो। तर गव्हर्नमेंटचा एक ॲप आहे मित्रांनो, ते नुकतेच भारत सरकार मार्फत व्हेरीफाय करून चालू केलेले आहेत। या मार्फत स्वतःच्या मोबाईलवरून आपण ही प्रोसेस करणार आहोत। तर आपल्याला त्याकरिता प्ले स्टोर मधून तो ॲप डाउनलोड करावा लागेल। तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका मित्रांनो, जेणेकरून अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला यापुढे देखील पाहायला भेटतील। प्ले स्टोर वरती आल्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे सर्च करायचं आहे संचार साथी ॲप असं लिहून आपल्याला सर्च करायचं आहे। इन्स्टॉल या ऑप्शन वरती क्लिक करून आपण हे ॲप्लिकेशन आपल्या मोबाईल वरती इन्स्टॉल करून घेऊयात। त्यानंतर आपण या ॲप्लिकेशनला ओपन करून घेऊया। ओपन करून घेतल्यानंतर मित्रांनो आपल्याला इथून आपली भाषा निवडायची आहे। आपल्याला मराठी ही भाषा निवडलेली आहे। त्यानंतर आपल्याला प्रोसीड या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथे पाहू शकता संचार साथीमध्ये आपले स्वागत आहे अशा प्रकारचे इंटरफेस येईल। संचार साथी मोबाईल ग्राहकांना सक्षम बनवण्यासाठी, त्यांची सुरक्षा मजबूत करण्यासाठी आणि सरकारच्या नागरिक केंद्रित योजनांची माहिती वाढवण्यासाठी दूरसंचार विभागाची एक नागरिक केंद्रित योजना आहे। ही खालील प्रमाणे प्रोसेस याच्यामध्ये केलं जातं। सक्षम संशयास्पद फसवणूक संप्रेरणाचा अहवाल द्या। तुमचा हरवलेला चोरी झालेला मोबाईल हँडसेट ब्लॉक करता येऊ शकतो। तुमच्या नावाने मोबाईल कनेक्शन जाणून घेऊ शकतो। तुमच्या मोबाईल हँडसेटची वैधता जाणून घेऊ शकतो। त्यानंतर आहे भारतीय क्रमांकासह येणाऱ्या आंतरराष्ट्रीय कॉलची तक्रार देखील आपण या ठिकाणी करू शकणार आहोत। आपल्या नावाने किती सिम कार्ड आता चालू आहे ते आपल्याला पाहायचं आहे। त्यासाठी अन्वेषण करा या ऑप्शन वरती आपल्याला क्लिक करायचं आहे। या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो पुन्हा एकदा पॉपअप SMS येईल, नोंदणी आवश्यक आहे अशा प्रकारे। कृपया संचार साथीच्या नागरिक केंद्रित सेवा वापरण्यासाठी नोंदणी करा। नोंदणीसाठी कसाही शुल्क न घेतला जाणारा हा ॲप आहे मित्रांनो। याच्यावर तुम्हाला एक SMS जारी केलं जाईल। तुमचं जे सिम कार्ड मोबाईलमध्ये आहे त्या सिम कार्डवरूनच तुम्हाला ही प्रोसेस करावं लागणार आहे मित्रांनो। याच्यामध्ये अशी काही माहिती दिलेली आहे ते आपण वाचून घेऊन पुढे जा या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर पुन्हा एकदा पॉपअप SMS येईल। फोन आणि SMS परवानगी आवश्यक असणार आहे। पुढे जा या ऑप्शन वरती क्लिक करा। याला परमिशन द्या मित्रांनो, अलो करा। पुन्हा एकदा परमिशन विचारेल, पुन्हा अलो करा। त्यानंतर आपले नाव प्रविष्ट येथे करायचं आहे। आपले पहिले नाव या ठिकाणी लिहायचं आहे। त्याच्यानंतर आपले आडनाव या ठिकाणी लिहून नोंदणी करा या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर असा पॉपअप SMS येईल संचार साथी। तर या बॉक्समध्ये टिक मार्क करा, ऑलवेज अलो या ऑप्शन वरती क्लिक करा। त्यानंतर पहा भ्रमणध्वनी क्रमांक तुमचा जो आहे ते दाखवला जाईल। यशस्वीरित्या तुम्ही येथे नोंदवले गेलेले आहे। तुमचा आता प्रोफाइल येथे तयार झालेला असणार आहे। त्यानंतर तुम्ही ठीक आहे या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। 5 ऑप्शन दिलेले आहेत। सक्षम संशयास्पद फसवणूक संप्रेषणाचा अहवाल द्या। तुमच्या हरवलेला चोरी झालेला मोबाईल हँडसेट ब्लॉक करा। तुमच्या नावाने मोबाईल कनेक्शन जाणून घ्या। तुमच्या मोबाईल हँडसेटची वैधता जाणून घ्या। त्यानंतर भारतीय क्रमांकासह येणाऱ्या आंतरराष्ट्रीय कॉलची तक्रार तुम्ही करू शकणार आहात। असे काही ऑप्शन दिलेले आहेत। त्यातून आपण तिसरा ऑप्शन निवडणार आहोत, तुमच्या नावाने किती सिम कार्ड चालू आहेत। हे ऑप्शन आपण निवड करून घेतल्यानंतर तुमच्या नावाने मोबाईल कनेक्शन जाणून घेण्यासाठी अशा प्रकारे पॉपअप SMS येईल। आपला चालू असलेला मोबाईल नंबर तो सर्वात प्रथमतः आपल्याला दिसेल वरती। तर नोंदणीकृत मोबाईल नंबर आपले किती आहे ते इथे दाखवलं जातं संख्या। तर या ठिकाणातून आपल्याला सगळं माहिती इथे दिलेली आहे। कोणकोणते नंबर आहेत ते आपण नंबर बघा एकदा। त्याच्यातून आपले जे नंबर आहेत चालू आहेत, आपल्याला जे चालू ठेवायचे आहेत ते नंबर तुम्ही इथून निवड करून घ्या आणि नको असलेले नंबर या ऑप्शन वरती आपल्याला क्लिक करा बॉक्समध्ये। आणि इथे 3 ऑप्शन दिलेले आहेत, माझा नंबर नाही, आवश्यक आहे आणि आवश्यक नाही। यातून तुम्हाला जे ऑप्शन निवडायचं आहे त्याच्यावरती टिक करा आणि ठीक आहे या ऑप्शन वरती क्लिक करा। इथे काही ऑप्शन मी सगळे सिलेक्ट करून ओके बटन दाबलेलं आहे। त्यानंतर आपल्याला खात्री आहे का असे एकदा पुन्हा विचारेल तुम्हाला। तुम्ही तुमच्या सादर केलेल्या विनंत्यांमधील पर्याय त्याच दिवशी रात्री, म्हणजेच तुम्ही आता नोंदणी केलं तर रात्री 12 वाजेपर्यंत तुमचे ते नंबर बंद होईल किंवा जे तुम्हाला तुम्ही जे प्रोसेस निवडला आहे ते प्रोसेस केलं जाईल। त्यानंतर पुष्टी करा या ऑप्शन वरती तुम्ही क्लिक करा। त्यानंतर मित्रांनो पहा सादर केलेल्या रिपोर्टची माहिती तुम्हाला सर्व प्रकारे अशा प्रकारे दाखवलं जाईल। तुमचे जे मोबाईल आहे त्याची एक ID देखील तुम्हाला दिलेली आहे। ती ID तुम्ही जपून ठेवा, याचे स्क्रीनशॉट देखील काढून ठेवा, ते तुम्हाला ट्रॅक करण्यासाठी वापरता येऊ शकतं। त्यानंतर तुमचं एक कन्फर्मेशन SMS देखील येऊन जाईल तुमच्या मोबाईल नंबरवरती। ही माहिती सर्व व्यवस्थितरित्या तुम्ही एकदा पाहून घ्या आणि इथे स्क्रीनशॉट काढा किंवा कुठेतरी नोंद करून ठेवा मित्रांनो, तुम्हाला पुढे लागणार आहे। त्यानंतर ठीक आहे या ऑप्शन वरती आपल्याला क्लिक करायचं आहे। आपल्याला नको असलेल्या नंबरची स्थिती तपासण्यासाठी आपल्याला आपल्या सादर केलेल्या अनुरोधाचे ट्रॅक करा या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो खाली साईडला आपण पाहू शकता आपला रजिस्टर्ड मोबाईल नंबर या ठिकाणी नोंदवायचा आहे आणि आपल्याला जो नको हवा असलेला नंबर होता त्याची ID येथे टाकायची आहे। विनंती ID या ठिकाणी टाकायचं आहे आणि मागवा या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे।
मागवा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर पुन्हा असा प्रतिसादाचा मागोवा घ्या अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस SMS येईल। ट्रॅक ID या ठिकाणी दाखवेल मित्रांनो। त्यानंतर तक्रारदार क्रमांक असेल तो तुमचा दाखवेल, नोंदवलेला क्रमांक दाखवेल, त्यानंतर तक्रारीचा प्रकार या ठिकाणी दाखवेल मित्रांनो। इथे रिक्वायर्ड आहे म्हणजे तुमची प्रोसेस आता चालू आहे। त्याच्यानंतर अहवालची स्थिती देखील दाखवलेली आहे, पाहता पेंडिंग मध्ये आहे म्हणजे तुमची ही प्रोसेस रात्री 12 पर्यंत पूर्ण होऊ शकतो। त्यानंतर तुम्ही ठीक आहे या ऑप्शनवरती क्लिक करा। तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्या नावाने किती फ्रॉड नंबर चालू आहे, तर आपण ते नंबर आपल्याला हवा आहे किंवा नाही ते आपण सर्व प्रोसेस या माध्यमाद्वारे करून घेणार आहोत। अगदी सहजरित्या मित्रांनो हे ॲपद्वारे आपल्या स्वतःच्या मोबाईलवरून आपण हे प्रोसेस करणार आहोत। तर आपल्याला हवा असलेला नंबर आपण ठेवू शकतो। जर नको असेल, जे नंबर आपले आधी बंद होते तरी देखील नंबर ते चालवले जातात, अशा काही नंबर आहेत ते आपण यातून डिलीट करून घेऊ शकतो मित्रांनो। असा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता, तरी तुमच्या नातेवाईकापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, मित्रांपर्यंत देखील नक्की शेअर करा मित्रांनो, त्यांना देखील याचा फायदा होऊ दे। अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राइब करून ठेवा। भेटूया पुन्हा अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये। तत्पूर्वी जय हिंद, जय महाराष्ट्र।